नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कंप्लीट झालेलं आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्हाला मुंबईच्या ग्राउंडला ज्या कमी मार्क्स पडलेले आहे सर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे, SC ST OBC EWS NT विजो ओपन SBC SCBC या कॅटेगरीचा, त्याचबरोबर जनरल झालं, त्याचबरोबर महिला उमेदवार झालं, पुरुष उमेदवारांना झालं, सर्वसामान्य स्पोर्टमॅन झालं, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट त्याचबरोबर पोलीस पाल्य होमगार्ड या सर्वांचा कटअप किती जाणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे, किती मार्क जर भेटले आपल्याला तर कितीवर हा कटअप जे विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे. ठीक आहे. आणि यावर्षी जे कटअप वाढणार आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे. तर कितीवर कटअप यावेळेस जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहिली गोष्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो, मुलांना या ठिकाणी कमी मार्क्स पडतात, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की आमचं ग्राउंड म्हणजे 40च्या वरती होतं तर आम्हाला या ठिकाणी 30 झालं, 28 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि 1600 मीटर रनिंग आम्ही 5 मिनिटाच्या अंतर मारणार आहे, आमचा टायमिंग या ठिकाणी 6.5 मिनिट आता दाखवत आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर या ठिकाणी काय की यावर्षी ज्या विद्यार्थी मित्रांनो कटअप वाढणार आहे त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगणार आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा ह्यावर्षी जागा कमी आहे, त्याचबरोबर फॉर्मसुद्धा जास्त आलेले आहे. ठीक आहे. तर त्यामुळे ह्यावर्षीसुद्धा कॉम्पिटिशन आहे आणि कटअपसुद्धा वाढणार आहे. तर कटअप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी. तर सर्वसामान्यांचा कटअप किती जाणार आहे पुरुष उमेदवारांचा. तर तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीचा जवळपास 35 ते 36 वर जाणार आहे. ST कॅटेगरीचा सुद्धा 35 ते 36 जाणार आहे. VJ कॅटेगरीचा सुद्धा 39 ते 40 जाणार आहे. NTB कॅटेगरीचा सुद्धा जवळपास 37 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर NTC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा जे 39 किंवा 40 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर NTC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा सुद्धा 39-40 पर्यंत जाणार आहे. SCBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 35 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा जवळपास जे 36 पर्यंत जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 37-38 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे हा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 40-41 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कटअप जाणार आहे तर महिला उमेदवारांचा जो कटअप जाणार आहे सर्वसामान्य SC कॅटेगरीचे असाल तर 27 पर्यंत जाणार आहे. ST कॅटेगरीचे असाल तर 27 पर्यंत जाणार आहे. VJ कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचे असाल तर 28 पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचे असाल तर 30 पर्यंत जाणार आहे. NTD कॅटेगरीचे असाल तर 29 पर्यंत जाणार आहे. SBC कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत जाणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल तर 28 पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचे असाल तर 36 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर आपण SCBC कॅटेगरीचा जो आपण कटअप बघितला तर SCBC कॅटेगरीचा सर्वसामान्यांचा पुरुष उमेदवारांचा जो जाणार आहे तर हा 38 पर्यंत जाणार आहे SCBCचा आणि महिला उमेदवारांचा जो जाणार आहे हा जवळपास 36 पर्यंत जाणार आहे आणि स्पोर्टमॅनचा जो जाणार आहे हा जवळपास जे 34 पर्यंत जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा 34 पर्यंत जाणार आहे. भूकंपग्रस्तांचा 32 पर्यंत जाणार आहे. एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो जाणार आहे 34 पर्यंत किंवा 33 पर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर पोलीस पाल्यांचा जो कटअप जाणार आहे हा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 26 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर होमगार्डांचा जो कटअप आहे हा सुद्धा जवळपास 26 किंवा 27 पर्यंत या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर एवढा जाणार आहे सर्वसामान्यांचा. ठीक आहे. तर त्याचबरोबर आपण स्पोर्टमॅनचा जर बघितला तर स्पोर्टमॅनचा पुरुष उमेदवारांचा जो कटअप जाणार आहे SC कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 26-27 पर्यंत जाणार आहे. ST कॅटेगरी 26-27, VJ कॅटेगरी 29 पर्यंत 29-30, NTB कॅटेगरीचा 30-31 पर्यंत, NTC कॅटेगरीचा 31 किंवा 32 पर्यंत, NTD कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास 31-32 पर्यंत जाणार आहे. SBC कॅटेगरीचा सुद्धा जवळपास जो जाणार आहे तर हा जवळपास 27-28 पर्यंत जाणार आहे. OBC कॅटेगरीचा 26-27 पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचा 27-28
पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचा जो आहे 37-38 पर्यंत जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा जो कडापा हा SC कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 26-37 पर्यंत जाणार आहे. ST कॅटेगरीचा 26-27. विजय कॅटेगरीचा सुद्धा विजय कॅटेगरीचा जाणार आहे हा 31-32 पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचा जो जाणार आहे 27-28 पर्यंत. NTC कॅटेगरीचा 33-34 पर्यंत. NTD कॅटेगरीचा 34-35 पर्यंत. त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा 27-28 पर्यंत. OBC कॅटेगरीचा 28-29 पर्यंत. EWS कॅटेगरीचा 33-34 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा 37-38 पर्यंत कडाप जाणार आहे. त्यानंतर भूकंपग्रस्तांचा जो जाणार आहे SC कॅटेगरीचा 26-27 जाणार आहे. ST कॅटेगरीचा सुद्धा जवळपास जे या ठिकाणी ST कॅटेगरीचा सुद्धा 29 किंवा 28 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचा 27-28 पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचा सुद्धा 27-28 पर्यंत जाणार आहे आणि NTC कॅटेगरीचा जो कडापा हा 26 पर्यंत जाणार आहे. NTD कॅटेगरीचा सुद्धा 29 पर्यंत. SBC कॅटेगरीचा सुद्धा 27-28. त्याचबरोबर OBC कॅटेगरी 27-28 आणि EWS कॅटेगरी 29 पर्यंत किंवा 28 किंवा 27. ठीक आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा जो जाणार आहे हा जवळपास 35 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कडाप जाणार आहे SC कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे. ST कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचा सुद्धा 25 पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचा 26 पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे. NTD कॅटेगरीचा 26 पर्यंत जाणार आहे. SBC कॅटेगरीचा 26 पर्यंत जाणार आहे. OBC कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचा 36 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा. ठीक आहे. त्यानंतर पोलीस पाल्य विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाल्यांचा कडाप किती जाणार आहे तर पहा पोलीस पाल्यांचा खूप कमी जाणार आहे. SC कॅटेगरीचे असाल तर 26 किंवा 25 पर्यंत सुद्धा होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल 26-27. विजय कॅटेगरीचे असाल 26-27 पर्यंत. NTB कॅटेगरीचे असाल 26-27. NTC कॅटेगरीचे असाल 26-27. त्यानंतर NTD कॅटेगरीचे असाल 26-27 पर्यंत. SBC कॅटेगरीचा 25-26 पर्यंत. OBC कॅटेगरीचा 25-26 पर्यंत. EWS कॅटेगरीचा सुद्धा 25-26 पर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो कडाप लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा जवळपास जे पोलीस पाल्यांचा जाणार आहे हा जवळपास 28 किंवा 29 पर्यंत जाणार आहे. तर एवढाच जे कटाप जाणार आहे. त्यानंतर उरला आता होमगार्ड. तर आता होमगार्डांचा किती जाणार आहे तर पहा होमगार्ड जर तुम्ही असाल SC कॅटेगरीचे असाल 50 पैकी 34-35 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ST कॅटेगरीचे असाल तर 34-35 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी जवळपास 39-38 पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 50 पैकी 38 पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 38 पर्यंत किंवा 39 पर्यंत जाणार आहे NTC कॅटेगरी. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर NTD कॅटेगरीचे असाल तर NTD कॅटेगरीचा होमगार्डांचा जो कडाप जाणार आहे हा 38 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर SBC कॅटेगरीचा जो कडाप आहे होमगार्डांचा हा जवळपास जे 35 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे होमगार्डांचा हा जवळपास 37 पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे होमगार्डांचा हा EWSचा जवळपास 35 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे होमगार्डांचा हा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 50 पैकी ओपन कॅटेगरीचा जो जाणार आहे हा जवळपास 40 पर्यंत किंवा 38 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर एवढाच कडाप ज्या विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे एवढाच सेफ झोन असणार आहे. तर एवढे जर तुम्हाला मार्क्स असेल तर नक्कीच तुम्हाला पेपर भेटणार आहे. ठीक आहे. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना यापेक्षा जरी कमी असेल 1-2 मार्कांनी तरी सुद्धा तुम्हाला पेपरचा अभ्यास चालू ठेवायचा. मी तुम्हाला असं म्हणणं आहे की बंद करा म्हणून